आजीच्या हातची जादू. नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. प्रॉन्सचे अनेक प्रकार आपण पाहिलेले आहेत, पण आज आपण करणार आहोत तंदूर प्रॉन्स, तेही घरच्या घरी विदाऊट ओव्हन. ते कसे तर चला पाहूया. तंदूर प्रॉन्स करण्यासाठी आपण ना छान असे प्रॉन्स घेतलेले आहेत. थोडी मोठी साईज घ्यायची आणि ह्याच्याहून मोठी भेटली ना तुम्हाला जम्बो साईजमध्ये मोठी एकदम तरीसुद्धा भारी. आता आपण काय केलं आहे, हा जो मधला धागा असतो ना ह्यातला हा काढून घेतलेला आहे. डोक्याकडचा भाग काढून घेतलेला आहे. हे कवरमध्ये जे असतं ना तेही काढून घेतलेलं आहे. फक्त आपण ठेवला आहे तो शेपटीकडचा भाग. अशाच प्रकारे आपण सगळ्या जी कोळंबी जेवढी घेतली ना अशाच प्रकारे आपण ती करून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे. बरं, त्यानंतर आपण घेतलेलं आहे तेल, बटर घेतलेलं आहे. इथे आपण कलर घेतलेला आहे. कलर ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही घाला, नाही घातलात तरी चालेल. आणि इथे वाटण घेतलेलं आहे. बरं, या हिरव्या वाटणामध्ये ना यावेळेला आपण आलं, लसूण, कोथिंबीर आणि पुदिना ॲड केलेला आहे. हे असं वाटण करून घेतलेलं आहे हिरवगार. त्यानंतर आपण घालणार आहोत चाट मसाला, आपला घरचा आगरी मसाला आणि घालणार आहोत आमचूर पावडर. आणि त्यानंतर आपण घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे, लिंबू घेतलेला आहे आणि हिंग घेतलेला आहे. तर चला आता आपण करायला घेऊया. सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, तंदूरसाठी ना तंदूरचा मसाला तयार करायचा आहे. तर आपण घेऊया हिरवं वाटण, त्यानंतर घालूया चवीपुरतं मीठ, त्यामध्ये घालूया आगरी मसाला. तुम्हाला जसं तिखट हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करा. आणि घेऊया चाट मसाला, थोडी आमचूर पावडर घालूया, एक छोटा अर्धा चमचा आमचूर पावडर. आता त्यात पिळूया आपण लिंबू, आणि आता आपण त्यामध्ये काय करूया, घालूया हिंग, एक छोटा चमचा हिंग, आणि घालूया त्यामध्ये कलर. आता हे ना सगळं आपण मिक्स करून घेऊया. आता आपण काय करूया, आपला मसाला तर तयार झालेला आहे. आता यामध्ये आपण ना प्रॉन्स ॲड करूया. आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्या वर खाली. आता आपण काय करणार आहोत, थोडंसं तेल घालणार आहोत. म्हणजे एक चमचा भरून आपण तेल घातलेलं आहे. तेलच्या ऐवजी तुम्ही बटर घातलं तरीसुद्धा चालेल. आता हे छान रेडी झालेलं आहे मॅरिनेट करून. आता आपण काय करूया, एक तासभर तरी आपण हे असंच झाकण मारून बाजूला ठेवून देऊया. तुम्ही पाहू शकता आपला ना 2 तास ठेवलेली होती आपण, आणि 2 तासानंतर आपण काय करतोय, आता ही आपल्याला थोडी शिजवून घ्यायची आहे. त्यासाठी ना आपण पॅन ठेवलेला आहे गरम करत. चला आता आपण काय करूया, आपला पॅन पण गरम झालेला आहे. तर आधी ना एक 2-4 मिनटासाठी आपण थोडी कोलंबी ना शिजवून घेऊया. आपण ना यात तेलाचा वापर अजिबात करणार नाही होता, कारण मॅरिनेट करतानाच आपण कोळंबीला तेल लावलेलं होतं. आता काय करूया, आपण गॅस ना मंद आच ठेवा आणि मंद आचेवर आपण वरती देऊया झाकण आणि 5 मिनटं शिजवून घेऊया. आता ना मी झाकण काढते आणि ना पलटी मारून घेते फक्त. हे बघा, त्याचं पाणी छान सुटलेलं आहे. फक्त पलटी करते. फक्त 1 मिनटं ठेवायचं आपल्याला, जास्त नाही.
आपण ना आता झाकण काढून बघूया. हे बघा छान शिजलेले आहेत. आता मी गॅस बंद करते. चला आता आपल्याला ना तंदूर करायचे आहे, तर त्यासाठी आपण ठेवलेली आहे जाळी. आता यावर ना आपण एक एक कोळंबी ठेवून देऊया. सगळ्या कोळंब्या आपण ठेवून देणार आहोत आणि मग गॅस चालू करणार आहोत. आता आपण काय केले, सगळ्या कोळंब्या ना आपण ठेवून दिलेल्या आहेत जाळीवर. आता आपण गॅस पेटवूया. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला गॅस ना फास्ट ठेवायची नाही आहे, नाहीतर ती करपून जाईल. एकदम मीडियम ठेवा. आता ही आपल्याला छान शेक लागू दे ह्याला. पलटवून घेऊया. सावकाशपणे पक्कड घ्या आणि पलटवा. वेळ लागत नाही, पटापट होऊन जातात. आपली तंदूर कोळंबी झालेली आहे. आता आपण गॅस बंद केलेली आहे. आता मी तुम्हाला गरमागरम सर्व करून दाखवते. तुम्ही पाहू शकता आपले तंदूर प्रॉन्स तयार झालेले आहे. मग रेसिपी आवडली ना, मग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपण पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपी घेऊन आजीच्या हातची जादूमध्ये. बाय.